नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आज दीप अमावस्या आहे. दिव्यांची अवस त्याची कहाणी तुम्हाला मी सांगणार आहे. पण त्याआधी गणपतीची कहाणी सांगतात, म्हणून सुरुवातीला गणपतीची कहाणी ऐका. ऐका परमेश्वरा गणेशा तुझी कहाणी. निर्मळ मळे उदकांचे तळे, बेलवृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा, श्रावणाच्या चौथी घ्यावा, माही चौथी पूर्ण करावा, संपूर्णाला काय करावे, पशा पायलीचे पीठ कांडावे, 18 लाडू करावे, 6 देवाला 6 ब्राह्मणाला, 6चे सहकुटुंबी भोजन करावे, अल्पदान महापुण्य असा गणराज, मनी ध्याईजे मनी पाविजे, चिंतिले लाभिजे मनकामना, कार्यसिद्धी निर्विघ्न करिजे, ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आता ऐका दिव्याच्या अवसेची कहाणी. ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण सूड घ्यावा. आणि म्हणून सर्व उंदरांनी असा विचार केला आणि त्यांनी रात्री त्या सुनेची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू आणि दिरांनी तिची निंदा केली आणि तिला घरातून घालवून दिलं. हिचा रोजचा नेम असायचा की रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वतः ते दिवे लावावेत, खडी साखरेच्या खड्याने त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा. याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते सारे बंद पडले. पुढे ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तेथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करीत आहेत, गप्पा करीत आहेत की कोणाचे घरी जेवायस काय केले होते, कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो, काय सांगू? यंदा मदसारखा हतभागी कोणीही नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांमध्ये मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्या मला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतके म्हटल्यावर त्या सर्व दीपकांनी विचारले, असं होण्याचं काय कारण आहे? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू? मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा आहे. त्याची एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ तिने स्वतः खाल्ला आणि तिने उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा तो प्रमाद तिने टाळला आणि इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाच आळ घातला गेला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यायचा. आणि म्हणून सर्वांनी विचार करून रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी तिची निंदा केली, घरातून तिला हाकलून दिली आणि म्हणून मला असे दिवस आले. ती दर वर्षास माझी मनोभावे पूजा करीत असायची. जेथे असेल तेथे ती खुशाल असो, असे म्हणून दिव्याने आशीर्वाद दिला. सदरहू घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे का म्हणून चौकशी केली, तेव्हा कोणीही पाहिले नाही असं सांगितलं. कोणीही पाहिले नाही असं जेव्हा राजाला समजलं, मग राजाने स्वतः तिला मेणा पाठवून तिला घरी आणले. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरांमध्ये मुक्त्यारी दिली. ती सुखाने राज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा टळो.
ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी, सुफळ, संपूर्ण. दिव्याच्या अवसेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.